खूपदा ही कमेंट यायची की ताई तुम्ही ज्या भाज्या बनवता ना त्यांचा रंग खूप छान येतो आणि तरी देखील खूप मस्त येते, त्याचं कारण सांगा. तर चला आज तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करते ना जेणेकरून तुमच्या व्हेज नॉनव्हेज दोन्हीही भाज्या खूप भारी तयार होतील. बरं, आज मी बनवत आहे मराठवाडा स्पेशल काळा मसाला, जो एकदा बनवला ना की वर्षभर छान टिकतो आणि चवसुद्धा खूप मस्त लागते. कोणत्याही भाजीमध्ये फक्त 1 चमचा हा मसाला वापरायचा. हा मसाला वापरल्याच्या नंतर गरम मसाला, धना पावडर किंवा हळदी पावडर असं काहीही वापरण्याची गरज नाही. सगळं ह्या मसाल्यामध्ये आपण घालतो, त्यामुळे हा मसाला खूप मस्त तयार होतो. याचं जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिहून देत आहे, तिथून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मंडळी, आम्ही आलेलो आहोत गावी आणि गावाकडे आल्यापासून तुमच्यासोबत खूप छान छान मस्त रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत आणि शक्यतो आपल्या चॅनलवरच्या नॉनव्हेजच्या रेसिपी सगळ्यांना प्रचंड आवडतात. तर नॉनव्हेजसाठीच हा स्पेशल मसाला मी तयार करून घेत असते. तर गावाकडे आल्याच्यानंतर ह्या ज्या मिरच्या, धणे वगैरे जे आहे हे घरचं आहे, तरीसुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे की जर तुम्ही विकत मिरची घेत असाल तर कोणती मिरची चांगली आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे. बरं, इथं जे प्रमाण आहे ना हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे. आता इथे मिरच्या 1 किलो घेतलेल्या आहेत, तसंच पावशेर खोबरं घेतलेलं आहे, म्हणजेच 250 ग्राम खोबरं घेतलेलं आहे. आणि हा जो खडा मसाला आहे हा सगळा 250 ग्रॅम खडा मसाला मिक्स आणलेला आहे. गावाकडे ज्यावेळेस आपण मसाला बनवतो आणि आपण ज्यांच्याकडून खडा मसाला घेतो ते मसालेवाले आहेत ना, त्यांना जर आपण सांगितलं की आम्हाला 1 किलो मिरचीचा मसाला बनवायचा आहे, त्या अंदाजाने अगदी सगळा जिन्नस ते व्यवस्थित देतात. त्यामुळे आपल्याला वेगळे वेगळे पॅकेट किंवा वेगळे मसाले घेण्याची गरज लागत नाही. इथं तसेच हळकुंडसुद्धा मी घेतलेला आहे. हळकुंड हे 200 ग्रॅम आहे. 100 ग्रॅम इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहे. 100 ग्रॅम्स इथं तेजपान घेतलेलं आहे आणि बरोबर 1 पाव धणे घेतलेले आहेत. तसंच खोबरं घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्या जिन्नस मी स्वच्छ साफ करून पूर्ण 1 दिवसासाठी सुकवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे काय होतं ना, आपला मसाला खूप छान टिकतो, त्याला स्मेल वगैरे येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या जिन्नस व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आणि त्यानंतरच मसाला करायला घ्यायचा. मसाला बनवत असताना ना मंडळी 2-3 दिवस यामध्ये जातात, त्यामुळे थोडासा वेळ काढूनच मसाला बनवून घ्यायचा. तर हे धणे जे आहेत ना हे गावरान धणे आहेत आणि हे धणे जरी दिसायला थोडेसे काळपट दिसत असले ना, तर सुगंध खूप छान येतो आणि चव देखील खूप मस्त येते. मिरच्यासुद्धा आमच्या घरच्याच आहेत आणि ह्या गावठी मिरच्या आहेत. ह्या मिरचीचा रंग बघा, रंगही छान आहे आणि छान तिखट आणि चविष्ट ही मिरची असते. बघा, काही मिरचीला रंग खूप छान असतो, पण भाज्यांना हवी तशी चव येत नाही. त्यासाठी ज्यावेळेस आपण विकत हे सगळं साहित्य घेतो ना, त्यावेळेस मिरचीवाल्याला विचारून घ्यायचं की कोणती मिरची छान चविष्ट आणि तिखट आहे. जशी लवंगी मिरची, काश्मीरी मिरची, बेडगी मिरची, अशीच ही गावरान मिरची आहे. त्यामुळे मिरची घेताना व्यवस्थित घ्यायची. आता सुरुवातीला आपण धणे भाजून घेत आहोत. मंडळी, आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि घरामध्ये मसाला जर आपण भाजून घेतला तर त्याचा तिखटपणा पूर्ण घरभर पसरतो. त्यामुळे आम्ही पाठीमागच्या अंगणामध्ये चूल घालून तिथे हा मसाला बनवत आहोत, जेणेकरून लहान मुलांना याचा त्रास होणार नाही. तुमच्या घरातसुद्धा लहान मुलं जर असेल तर तुम्ही अंगणात किंवा कुठेही छोटीशी चूल मांडून मसाला भाजून घेऊ शकता आणि चुलीवर मसाला जर भाजला ना मंडळी, तर अप्रतिम मसाल्याची चव येते. असा लोखंडी तवा किंवा मोठीशी लोखंडी कढई वगैरे ठेवायची आणि त्यामध्ये हे मसाले भाजायचे. मसाला भाजायलासुद्धा मंडळी भरपूर वेळ लागतो. एवढा मसाला भाजण्यासाठी मला लगभग 1 ते 1.5 तास लागला होता. का तर हळू जाळावर धणे असेच व्यवस्थित भाजून घेतले. हलकासा सुगंध यायला लागला की त्यानंतर यामध्ये मी तेल घातलं होतं आणि तेल घातल्याच्यानंतर व्यवस्थित भाजून त्यानंतर एखाद्या पसरत ताटामध्ये हे काढून थंड करून घ्यायचे. आता पुन्हा कढईमध्ये तेल घातलं आणि तेलामध्ये हळकुंड घातलेले आहेत. हळकुंड फोडणे वगैरेची गरज नाही, असेच घालायचे आणि हे छान असे तळून घ्यायचे. हलकेसे हे असे फुलतात. हलकेसे फुलले की नंतर तेलामधून व्यवस्थित असे निथळून काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये तेल कमी करून घेतलं आणि त्यानंतर आपण जे खोबरं छान असं सुकवून ठेवलं होतं ते खोबरं यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. मंडळी, खोबरं शक्यता किसूनच वाळवून घ्यायचं. त्याचं कारण तुम्हाला सांगते, जर तुम्ही असंच अख्खं खोबरं जर वाळवून घेतलं ना, तर ते व्यवस्थित आतपर्यंत वाळलं जाणार नाही, सुकणार नाही, जेणेकरून नंतर मसाल्याचा वास येऊ शकतो. त्यामुळे हे व्यवस्थित असं किसून पूर्ण दिवसभरासाठी हे सुकवून घ्यायचं. 2 दिवस जरी तुम्ही सुकवून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. का तर ह्या सगळ्या जिन्नस आधी सुकवलेल्या होत्या, त्यामुळं मसाला बनवण्याच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मी सुकवून घेतलं आणि 5 वाजता मसाला बनवायला घेतला. आता बघा,
मस्त असं हे खोबरंसुद्धा भाजलेलं आहे. हलकंसं बदामी रंगावरती हे खोबरं भाजून घेतलेलं आहे. खूप काळपट करण्याची गरज नाही. आता त्याच पद्धतीने तीळ देखील भाजून घ्यायचे आहेत. तर काही जिन्नस भाजण्यासाठी तेल लागतं आणि काही जिन्नस भाजण्यासाठी तेलाचा वापर करायचा नाही. तसंच आता इथं तिळामध्ये देखील तेल न घालताच तीळ भाजून घ्यायचे. जर तिळामध्ये आपण तेल घातलं तर ते खूप उडून जातात आणि व्यवस्थित भाजले जात नाही, खूप तेलकट होतात. त्यामुळे तीळ असेच हलवून घ्यायचे. काढून घेतले आणि जे सगळे खडे मसाले आहेत ते देखील व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. जेव्हा जेव्हा मसाला मी बनवते त्यावेळेस मी गावी येऊनच मसाला बनवते. जेणेकरून काय होतं ना, आपल्याला मसाल्याचं व्यवस्थित प्रमाण आणि घरच्या मिरच्या असल्यामुळे मसाल्याची चवसुद्धा खूप छान येते. आता हा मसालासुद्धा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले मिक्स आहेत. तुम्ही हवं असेल तर मसालेवाल्याकडून सगळ्या जिन्नस सेपरेटसुद्धा घेऊ शकता. पण ज्यावेळेस आपण 1 किलो मिरचीसाठी मसाला मागतो ना, त्यावेळेस ते अगदी व्यवस्थित प्रमाणबद्ध पद्धतीने देतात. आता हे जे पानं आहेत हे देखील व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि सगळे मसाले काढल्याच्या नंतर वेगळ्या वेगळ्या ताटात काढायचे आणि त्यानंतर व्यवस्थित थंड करून घ्यायचे. आता हे पानं भाजत असतानासुद्धा यामध्ये तेल वगैरे घालायचं नाही. व्यवस्थित दाबून दाबून भाजून घ्यायचे. त्यानंतर हाताने असे थोडेसे कुस्करून घ्यायचे. म्हणजे यामधला फ्लेवर, सुगंध छान बाहेर येतो. हे बघा, व्यवस्थित असं मी हे भाजून घेतलेलं आहे. आता हे काढून घेतलं. त्यानंतर मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. मिरची सगळ्यात शेवटी भाजून घ्यायची. आता सुरुवातीला मिरची अशीच भाजायची, लगेच तेल वगैरे घालायचं नाही. हलकीशी भाजली की त्यानंतर यामध्ये तेल घालून मिरची भाजून घ्यायची आहे. ज्या तेलामध्ये आपण हळकुंड तळून घेतलं होतं तेच तेल यामध्ये वापरलेलं आहे. हे बघा, मिरची भाजत असताना तोंडाला घट्ट रुमाल बांधायचा आणि त्यानंतर मिरची भाजायची. तर मिरची खूप तिखट असते आणि नाकातोंडात गेल्याच्यानंतर खूप ठसका वगैरे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे तोंड वगैरे व्यवस्थित बांधून या मिरच्या भाजून घ्यायच्या. हा संपूर्ण मसाला 2 किलोच्या प्रमाणामध्ये तयार झाला होता. 1 किलो मिरची घेतली होती आणि पाव किलो धणे, तसंच पाव किलो खोबरं, पाव किलो खडा मसाला आणि इतर तीळ आणि हे सगळे जिन्नस घेतले होते. त्यामुळे संपूर्ण मसाल्याचं जे वजन आहे ते 2 किलो भरलं होतं. आता हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित थंड करून वेगळं वेगळं भरायचं आहे. मिरच्या सेपरेट पिशवीमध्ये भरून दिल्या होत्या आणि मसाले आणि धणे वेगळे पिशवीमध्ये दिले होते आणि खोबरं वेगळं दिलं होतं. मसाला कुटत असताना ह्या सगळ्या जिन्नस हळूहळू घातल्या जातात. त्यामुळे हे वेगळं वेगळं बांधून द्यावं लागतं. त्यानंतर अशा प्रकारे मसाला आणला आणि त्यानंतर हे बघा, असा मस्त हा मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा. चॅनेलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा. अतिशय भारी रंग मसाल्याला आला होता. या मसाल्यापासून चिकन, मटण किंवा साध्या उसळी वगैरेसुद्धा खूप मस्त होतात. त्यामुळे जरूर या पद्धतीने मसाला बनवून बघा आणि रेसिपी कुठेही आवडली तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.